नमस्कार मित्रांनो, तर परत एकदा माझ्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज आलेलो आहे माझ्या मामाच्या गावाला म्हणजे शिरगावला. मित्रांनो हे बघा, हे आमच्या गावातलं छोटंसं दुकान आहे. चला तर मित्रांनो, आता आपण जाऊया शिरगावच्या गावदेवी मंदिरात. तर तिकडचा थोडाफार तुम्ही व्ह्यू बघा. आपल्यासोबत आहे, गेल्या वेळेस होता तोच सागर, हा बघा. आणि अजून एक पार्टनर आहे, ते म्हणजे हे बघा आपली दुसरी पार्टनर आहे. तर जाऊया चला. आपण आत्ताच निघालो आहोत आणि आत्ताच पाऊस चालू झालाय. सकाळपासून ऊन होतं आणि आत्ता पाऊस झालाय, थोडा थोडा पाऊस चालू झालाय. बघा ही नदी, हिला म्हातरवाल असं म्हणतात. हिचं पात्र आता जेवढी नदी वाहते तेवढंच तिचं पात्र होतं, पण आता 4-5 दिवसात झालेल्या पावसात तिचं पात्र एवढं झालं होतं. म्हणजे किती फोर्सनी पाणी आलं असेल तुम्हाला म्हणजे समजलं असेल. तर आपण आता नदीच्या त्या साईडला या पुलाच्या, हे बघा या साईडला हे नदीचं खूप पात्र वाढलेलं. हे 2 चोंडे होते ते पण गेलेले आहेत, पूर्ण गेलेले आहेत नदीत. आता आपण पुढे जाऊया. तर मित्रांनो आता आपण पाकाडीच्या इथे आलेलो आहे. तर थांबा तुम्हाला दाखवतो. हो का, पाकाडीचा बोट, शिरगाव पाकाडी. आपण पाकाडीच्या इथनं आत्ताच निघालो आहे. तरी आपण आपल्याला अजून मला तरी वाटतंय 2-3 किलोमीटर तरी चालायचं आहे. आणि पाऊस पण भरपूर आहे, तुम्ही बघू शकता का भरपूर पाऊस आहे. मित्रांनो आपण जाऊया. आता पाऊस आहे तर मला जेवढं दाखवता येईल तेवढं मी तुम्हाला दाखवणे. सगळंच मला दाखवणं शक्य नाही, त्याच्यामुळे चला आता आपण जाऊया. मित्रांनो आपण आता विलासनगरात पोहोचलेलो आहोत. तर हे बघा विलासनगरातली शाळा, का हा दिसतोय, ही दिसते ती पूर्ण विलासनगराची शाळा आहे. इथे 10वी पर्यंत आहेत. सगळी शिरगावची सगळी मुलं इथे शिकायला येतात. इथे नाही आली तर खोपीत. तर आपण जाऊया. हो का, हा विलासनगराचं, हे विलासनगरात स्टॉप आहे हा. मित्रांनो आता आपण विलासनगरातून पुढे जाऊया. तर हा विलासनगरातून दिसणारा व्ह्यू बघा, शेत, डोंगर. आता पाऊस थोडासा मंदावला आहे, तसा आहे. तर चला आता आपण जाऊया. बघा व्ह्यू. तर मित्रांनो आपण आता देवळात चाललोय. तर तुम्हाला एक नदी दाखवतो बघा. ही नदी सुद्धा बघू शकता, जेवढी नदी वाहते तेवढंच तिचं पात्र होतं, पण आता 4-5 दिवस झालेल्या पावसात तिची किती पात्रता वाढली. आणि पूल बघा तुम्ही, पूल एकदम तुटला आहे. इकडून पण बघू शकता भरपूर पूल तुटला आहे. चला तर मित्रांनो आता आपण डायरेक्ट भेटूया मंदिरातच. गुणगान तुझे ओठांवर राहू दे, चरणी तुझ्या हे जीवन वाहू दे. नात्याचा नाथ तू, मायेची हाक तू, भक्तीचा नाद तू, माऊली तुझी दया. तर मित्रांनो फायनली आपण रामवरदायिनी मंदिरात पोचलो आहोत. हे बघा एंट्री करतात. शिरगावचं रामवरदायिनी मंदिर बघू शकता. तर एंट्री गेले, चप्पल वगैरे काढले आपण. आता जातो, एंट्री करतोय मंदिरात. तर पाया वगैरे पडूयात थोडं. हे बघा पूर्ण मंदिर बघू शकता तुम्ही.
दोघांनी दोन आपल्या हातभरीची नारळाची फळ दिलेली आहे आपली मान्यताकडून सगळ्या गोष्टी त्यांच्या आपल्या अपरिपूर्ण म्हणून आपला शुभ आशीर्वाद माते आहे आणि आपली नारळाची फळ ते जाण्यासाठी आवाहन करणार. कधी आला तुम्ही? आता कालच आलो. सगळे जण आला नाही एकटं झालं. आणि आधी आजी आहे. इथे आहे ना? कोणी इकडे आहे, आजी इकडे. आई काय? आजी नाही, तिकडे इकडे. या साईडला एक मंदिर आहे. इथे आज शंकराची पिंड आहे. ते सध्या आता बंद आहे दरवाजा. तर आपण जाऊन येऊया. दरवाजा बंद आहे. तुम्हाला बघा, हे बघा शंकराची पिंड आहे इथे. काय पडूया. हे बघा नंदी बैल आहे. काळोखातून दिसत नाही आता थोडंसं. इथे एक वर हनुमानचं मंदिर आहे, तिथे पण आपण जाऊया थोड्याच वेळा. तर मित्रांनो जाऊया. मागाशी मी तुम्हाला म्हटलं की तिथे हनुमानचं मंदिर आहे, ते आता हनुमानचं मंदिर आपण आता बघायला जाऊया. चला तर. हे बघा दिसतंय ते हनुमानचं मंदिर. वाट आहे, छोटीशी वाट काढत जायचं आपल्याला. आता मंदिरात पण जाऊया आपण. मी पण खूप दिवसांनी आलो त्याच्यामुळे मला पण काय माहीत नाही. हे बघा मंदिर, पाया पडूया आपण. पाया पडूया आपण. जाऊया आपण आता. छोटंसं मंदिर आहे, पूर्ण दगडाचं आहे, पाषाण. चला तर आपण जाऊया. आता तुम्हाला जाताना व्ह्यू दाखवतो. एक नंबर व्ह्यू होता. हा बघा या साईडला व्ह्यू एक नंबर आहे. आपण आता सह्याद्रीच्या पायथ्याशी आहोत. हे पूर्ण दिसतंय ते सह्याद्री आहे. हे पूर्ण सह्याद्री अंगात त्या. आणि आत्ता पाऊस थांबला आहे. हे बघा. तर मित्रांनो आपण आता हनुमानचं मंदिर आणि थोडासा व्ह्यू बघितला आहे. आणि आपलं हे मंदिरही बघून झालेलं आहे. थोडं बघायचं आहे ते तुम्हाला दाखवतो मी. पण हे पूर्ण पाषाणाचं आहे, पूर्ण दगडाचं मंदिर आहे. हे आता नवीन बांधणार आहेत, म्हणजे गाववाले नवीन बांधणार आहेत. त्याच्यासाठी कोटी रुपये ग्रामस्थांनी काढलेत पैसे. कोटी रुपये अजून थोडेसे पैसे येणार आहेत, म्हणजे तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो तुम्हाला एक दाखवायचं राहिलं ते म्हणजे ह्या देवाची वर्षाची राखण असते. ती राखण कुठे देतात ते तुम्हाला दाखवतो. एक मिनिट. हे बघा इथे राखण देतात, या साईडला राखण देतात. हे असे चौकोनी त्याच्या आत राखण देतात. कोंबडा किंवा कोंबडी काय असेल त्याची राखण इथे राखण देतात.
मिनटं मंदिरात बसलेलो तर सागरला जो ह्या मंदिराचा तोडका मोडका इतिहास माहीत होता तो मला सांगत होता. तर त्याला आपण आता परत बोलूया की तो इतिहास आम्हाला सगळ्यांना सांग, म्हणजे सगळ्यांना समजेल, ज्यांना माहीत नाही त्यांना समजेल. तर सागर आम्हाला सांग की तुला जो तोडका मोडका इतिहास माहिती आहे तो आम्हाला सांग. तर मित्रांनो, आपले हे जेवढे 7 गाव भोसल्यांचे आहेत तर त्यांचे जे मूळ पुरुष होते हरजीराजे भोसले, त्यांनी या शिवपिंडीची स्थापना केली. आणि हे मंदिरात शिवपिंडीची स्थापना करण्याचं कारण असं आहे की ते हरजीराजे भोसले होते, ते शंकरांचे फार मोठे भक्त होते आणि ते दरवर्षी चकदेवला वर यात्रा करायचे. शिंदीवर, तिथे वर शिंदी गाव आहे, तिकडे चकदेव म्हणून एक देवस्थान आहे, तिकडे ते दरवर्षी यात्रा करायचे. तर हळूहळू ते जसे जसे म्हातारे झाले त्यांचं वय वाढत गेलं आणि मग त्यांना वर जाणं शक्य नव्हतं, ते चालतच जायचे दरवर्षी. तर मग एक दिवशी त्यांना स्वप्नात शंकरांनी स्वतः त्यांना प्रकट होऊन त्यांना सांगितलं की तू वर आला नाहीस तरी चालेल, पण माझ्या पिंडीची इथेच गावात स्थापना कर आणि मग जेणेकरून तू तिकडे येऊन माझं दर्शन करत जा. आणि तेव्हापासून मग इकडे त्यांनी पिंडीची स्थापना केली आणि मग लोक इथे येऊन दर्शन घेतात. आणि इकडनं इथे वर पवारांची वाडी आहे, तिथपर्यंत लोक यात्रा करतात आणि मग त्या प्रकारे ते आता सण साजरा करतात. तर मित्रांनो, मस्त सुंदर अशी इन्फॉर्मेशन आपल्याला ह्या मंदिराची सागरनी सांगितली आहे. खूपच म्हणजे खरंच हे सगळ्यांना म्हणजे माहीत नसेल, पण आता ही जर हा ब्लॉग बघितला तर तुम्हाला ह्या मंदिराचा इतिहास समजेल. तर मित्रांनो, आता आपलं दर्शन झालेलं, आपल्याला नारळ द्यायचा होता तो नारळही देऊन झालेला आहे. तर आपण आता खूप वेळ थांबलो आणि पाऊसही खूप मोठ्या प्रमाणात आलेला आहे. तर आपण आता घरी निघूया. चला तर निघूया आता आपण घरी पोचलो आहोत आणि खूप मोठा पाऊस होता, त्याच्यामुळे आम्ही भिजलो आणि आता चेंज वगैरे केला आहे. तर हा आजचा व्लॉग मी इथेच संपवत आहे. जर खरंच माझं ही व्हिडिओ जर तुम्हाला खरंच आवडली असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला वाजवायला विसरू नका. तर पुढे भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.